नमस्कार. नोकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सगळ्यांचं स्वागत आहे. AI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड यांच्याकडून नवीन भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या जाहिराती संदर्भात इथे पाहू शकता, वॉक इन पद्धतीने म्हणजे सरळ सेवा मुलाखत असणार आहे. या भरतीसाठी रिक्रुटमेंट ऑफ एक्सरसाइज ॲट पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट म्हणजे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसाठी ही भरती केली जाणार आहे. डिटेलमध्ये माहिती पाहूयात. एकूण जागांसाठी पुणेसाठी असणार आहेत स्टेशनसाठी. त्याच्यामध्ये पोझिशन आहे TY टर्मिनल मॅनेजरसाठी एकूण 2 जागा आहेत. ड्युटी ऑफिसरसाठी 7, ज्युनियर ऑफिसर पॅसेंजरसाठी 6, ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी एकूण 7, कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी एकूण 47 जागा आहेत. रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी 12, त्याच्यानंतर युटिलिटी एजंट कॅम्प कम रॅम्प ड्रायव्हरसाठी 17, हँडीमॅनसाठी एकूण 119 जागा आहेत. हँडी वुमनसाठी 130. अशा पद्धतीने विविध पदांच्या ज्या जागा आहेत त्या भरल्या जाणार आहेत. पुणे स्टेशनसाठी वॉक इन डेट देण्यात आलेली आहे. सरळ सेवा भरती मुलाखत कोणत्या तारखेला आहेत पाहू शकता. याच्यामध्ये हे जे पदे आहेत, पहिले 4 पदे आहेत त्यांच्यासाठी 15 एप्रिल 2024 रोजी आणि 16 एप्रिल 2024 रोजी सकाळीच्या दरम्यान हे जे आहे मुलाखत घेतली जाणार आहे. त्याच्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह युटिलिटी एजंट रॅम्प ड्रायव्हरसाठी 17 एप्रिल 2024 रोजी आणि 18 एप्रिल 2024 रोजी मुलाखत घेतली जाईल. त्याचबरोबर हँडीमॅन आणि हँडी वुमनसाठी 19 एप्रिल ते 20 एप्रिल 2024 रोजी सरळ सेवा मुलाखत घेतली जाईल. याच्यामध्ये पाहू शकता जे व्हेन्यू आहे मुलाखतीचं, पुणे इंटरनॅशनल स्कूल, सर्वे नंबर 33, लेन नंबर 14, टिंगरेनगर, पुणे, महाराष्ट्र हा जो ॲड्रेस आहे या ॲड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे दिलेल्या तारखेमध्ये. त्याच्यानंतर पाहू शकता डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. जे फिक्स टर्म आहे कंत्राटी पद्धतीने ही भरती केली जाणार आहे. 3 वर्षासाठीची आहे. त्याचबरोबर याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरातीची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, डाउनलोड करून चेक केली जाऊ शकते. इथे आपण प्रत्येक पदासाठीचं शैक्षणिक पात्रता पाहूयात. DY टर्मिनल मॅनेजर पॅसेंजरसाठी ग्रॅज्युएट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 18 इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स, 18 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे, किंवा MBA फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी 2 वर्षाचा फुल टाईम कोर्स, 3 वर्षाचा पार्ट टाईम कोर्स विथ 15 इयर्स वर्क एक्सपिरियन्स आवश्यक आहे. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स इन पॅसेंजर हँडलिंग फंक्शन्स विथ एन एअरलाईन और एअरपोर्ट ऑपरेटर, BCS अप्रूव्ड ग्राउंड हँडलर अपॉइंटेड बाय एन एअरपोर्ट ऑपरेटर ॲट एनी एअरपोर्ट और इन कॉम्बिनेशन देअर ऑफ. अशा पद्धतीने शैक्षणिक पात्रता आहे या पदांसाठीची आणि अनुभवाची आवश्यकता आहे पाहू शकता. त्याचबरोबर वयाची पात्रता आहे या पदासाठी 55 वर्षापर्यंत. याच्याबद्दलचं जॉबचे नेचर आहे म्हणजे कामाचा जो रोल आहे याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे, ती सुद्धा चेक केली जाऊ शकते. ड्युटी ऑफिसर पॅसेंजरसाठीचं शैक्षणिक पात्रता पाहू शकता. ग्रॅज्युएट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आवश्यक आहे. त्याचबरोबर 50 वर्षापर्यंत वयाची पात्रता आवश्यक आहे. त्यानंतर तिसरं पद जे आहे ज्युनियर ऑफिसर पॅसेंजरसाठी शैक्षणिक पात्रता आहे ग्रॅज्युएट फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी अंडर 10+2+3 पॅटर्न विथ 9 इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे 9 वर्षाचा पॅक्स हँडलिंगचा अनुभव आवश्यक आहे. त्याच्यानंतर जनरलसाठी 35 वर्षापर्यंत वयाची पात्रता आहे. SC STसाठी 5 वर्ष आणि OBCसाठी 3 वर्षाची सूट आहे. याच्यामध्ये पुढचं पद पाहू शकता ज्युनियर ऑफिसर टेक्निकलसाठी. त्याच्यामध्ये शैक्षणिक पात्रता आहे फुल टाईम बॅचलर इंजिनिअरिंग मेकॅनिकल ऑटोमोबाईल प्रोडक्शन इलेक्ट्रिकल अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन इत्यादी आवश्यक आहे. त्याचबरोबर जनरलसाठी 28 वर्ष आहे. SC ST आणि OBCसाठी सूट असणार आहे. याच्यामध्ये 3 वर्ष OBC, SC STसाठी 5 वर्षाची सूट आहे. याच्यामध्ये पुढचं पद आहे कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठी ग्रॅज्युएट असणं आवश्यक आहे 10+2+3 पॅटर्नमध्ये. त्याच्यानंतर पुढची जी डिटेल आहेत अनुभव जो आहे त्याला प्राधान्य देण्यात येईल. यूज ऑफ PC असणं आवश्यक आहे. कम्प्युटरचं नॉलेज असणं आवश्यक आहे. वयाची पात्रता आहे जनरलसाठी 28 वर्षापर्यंत. त्यानंतर रॅम्प सर्व्हिस एक्झिक्युटिव्हसाठीची सुद्धा शैक्षणिक पात्रता चेक केली जाऊ शकते. अशा पद्धतीने प्रत्येक पदासाठीची डिटेलमध्ये विस्तारित शैक्षणिक पात्रता आहे. युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरसाठी 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हेवी मोटर व्हेकल जे आहे त्याचे ड्रायव्हिंग लायसन्स असणे आवश्यक आहे. वयाची पात्रता 28 वर्षापर्यंत आहे या पदासाठी. पुढचं पद आहे हँडी वुमन हँडीमॅनसाठी पाहू शकता 10वी पास असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर इंग्लिश लँग्वेजचं ज्ञान म्हणजे असणं आवश्यक आहे, समजता आली पाहिजे. त्याचबरोबर लोकल लँग्वेज आहेत हिंदी त्यासुद्धा बोलता आले पाहिजेत.
वयाची पात्रता 28 वर्षापर्यंत आहे. अशा पद्धतीने ही विविध पदे जी आहे ती भरली जाणार आहेत. एअरपोर्ट ऑथॉरिटीसाठीची, पुणे विभागासाठीची आहेत. याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अर्ज करायचा आहे तर अर्ज करण्यासाठी 1 एप्रिल 2024 रोजी तुम्ही अर्ज करू शकता. याच्यामध्ये वॉक इनसाठी असणार आहे. यासाठी अर्ज करण्याची फी आहे, ॲप्लिकेशन फी आहे, डिमांड ड्राफ्टद्वारे पे करायची आहे. 500 रुपये फी पेमेंट करणे आवश्यक आहे. JEI एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड अंतर्गत ही करायची आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये कशा पद्धतीने डिटेलमध्ये देण्यात आलेलं आहे, जी मुलाखतीची दिनांक आहेत त्याबद्दलची सुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. अर्जाचा फॉर्मॅट जी आहे तो PDF देण्यात आलेला आहे. तो डाउनलोड करून प्रिंटआउट काढून डिटेलमध्ये फिलआउट करून सबमिट केला जाऊ शकतो. अशा पद्धतीने विविध पदांसाठीच्या भरतीची जाहिरातीसाठी तुम्ही ऑफलाईन पद्धतीने सरळच्या मुलाखतीसाठी हजर राहू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.